आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। तुम्ही जर अभिनेता अक्षय कुमारचा स्पेशल 26 हा चित्रपट बघितला असेल तर त्या चित्रपटाची आठवण करून देणारी गुन्हेगारी घटना पंजाबच्या लुधियानामध्ये घडली आहे। भारतामधील अग्रगण्य वर्धमान ग्रुपचे चेअरमन SP ओसवाल यांची 7 कोटी रुपयांना फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। सुप्रीम कोर्टाकडून अटकेचे खोटे आदेश तसंच CBI अधिकारी असल्याचं भासवत एका आंतरराज्यीय गुन्हेगारांच्या टोळीनं पद्मभूषण ओसवाल यांना मालमत्ता सील करून बदनामी करण्याची धमकी दाखवली। यासोबतच जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगमध्ये सहभागी असल्याचाही आरोप केला। अरेस्ट वॉरंटही दाखवलं आणि त्यांना डिजिटली अटकही केली। या सगळ्या प्रकारामुळे घाबरून गेलेल्या ओसवाल यांनी मदतीची याचना केली आणि या फेक CBI अधिकाऱ्यांनी 7 कोटी रुपयांची त्यांच्याकडे मागणी केली। या घटनेच्या नंतर सावरलेल्या ओसवाल यांना जेव्हा फसवणूक झाली आहे लक्षात आलं त्यानंतर त्यांनी लुधियाना पोलिसांमध्ये जाऊन तक्रार दाखल केली। या तपासाच्या दरम्यान आसाम आणि पश्चिम बंगालमधील 9 गुन्हेगारांची टोळी समोर असल्याचं आता आलेलं आहे आणि यातील 2 जणांना आता अटक झाली आहे। लुटलेल्या 7 कोटींपैकी 5.25 कोटी रुपये रिकव्हर करण्यामध्ये आतापर्यंत पोलिसांना यश आलंय। तर उद्योगपती ओसवाल यांची फसवणूक नेमकी कशी झाली आहे तो घटनाक्रम आपण बघतोय। बिझनेसमॅन SP ओसवाल यांना फेक CBI ऑफिसरचा कॉल आला। कॉलवरती सुप्रीम कोर्टातून अटक वॉरंट आणि मालमत्ता जप्तीचे आदेश निघाले अशी माहिती देण्यात आली। फेक अधिकाऱ्याने ED आणि कस्टम विभागाच्या कारवाईची सुद्धा त्यांना भीती घातली। स्काइप कॉलवर व्हर्च्युअल कोर्ट रूम दाखवून ओसवाल यांना डिजिटली अटक केली। बदनामीच्या भीतीने घाबरलेल्या ओसवाल यांनी फेक अधिकाऱ्याकडे मदतीची विनंती केली। तर फेक अधिकाऱ्यांनी केसमधून सुटकेसाठी 7 कोटी रुपये त्यांच्याकडे मागितले। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।